मी आज एक खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर आपल्या सोबत बोलण्यासाठी आज आलेलो आहो. आपल्याला माहीतच असेल की मागच्या काही दिवसामध्ये आपण हे बघत आहे, वाचत आहे की औरंगाबादमधला आदर्श नागरी पतसंस्था घोटाळा किती मोठा आहे. इनिशियल लोक म्हणतं की 200 कोटीचा आहे, पण आमच्या जानकारी प्रमाणे ते खूप मोठा आहे, त्याच्यापेक्षा मोठा आहे. त्याचं सगळे डिटेल्स जे आहे आम्ही घेत आहे. पण एक प्रश्न उपस्थित होतो की हे का पहिला घोटाळा आहे पतसंस्थेचा, किंवा हे लास्ट घोटाळा आहे, याच्यानंतर काही घोटाळे होणार नाही. हे कोणी याचं उत्तर देणार? हे हे वारंवार हे घोटाळे पतसंस्थेचे, हे जे कॉपरेटिव्ह बँक्सचे घोटाळे जे आहे ते का होऊ राहिले, आणि का हे गोरगरिबांच्या पैशाचा संरक्षण आपण करू शकत नाही? कुठे त्रुटी आहे आपली? जे त्रुटी आहे हे सरकारला बघायचं असतं. सामान्य लोकांना काही देणं घेणं नसतं. सामान्य लोक फक्त हे बघतं की माझ्या आयुष्यातले जी कमाई आहे, जे 2 लाख रुपये मी जमा केली, 3 लाख केली, 5 लाख रुपये केली, जे जीवनभर कष्ट करून मी जे पैसा इकट्ठा केलेला आहे, ते पैसा एका बँकामध्ये ठेवले, ते बँक किंवा ते पतसंस्था जे जास्त इंटरेस्ट रेट देते. आणि बहुतेक अशा बँक्समध्ये, अशा पतसंस्थामध्ये पैसे टाकणारे कोण लोक आहे? जे लोक जीवनभर कष्ट करतं, जीवनभर मेहनत करून ते पैसा गोळा करतं आणि ते पतसंस्थामध्ये टाकतं. कारण त्यांना एक लोभ असतं, त्यांना लोभ दाखवण्यात येतं की आम्ही तुम्हाला नॅशनलाइज्ड बँक्स पेक्षा खूप जास्त आम्ही इंटरेस्ट रेट देतं. आणि याचा परिणाम काय होतो? इथं इतकं जास्त पैसा ते इकट्ठा करतो, करोडोमध्ये ते लोकांकडून ते इन्व्हेस्टमेंट्स अट्रॅक्ट करतो, इन्व्हेस्टमेंट्स घेतो. काही महिने, काही वर्ष ते प्रामाणिकपणे ते पैसा देतो, आणि मग त्याच्यानंतर त्यांचे डायरेक्टर्स असू द्या, बँकेचे चेअरमॅन असू द्या, आणि हे लोक कोण आहे? आपण आपल्या शहराचे जे जे पतसंस्था आहे, मोठे मोठे पतसंस्था, हे चालवणारी पतसंस्था कोण कोण आहे? हे सर्व लोक कुठे ना कुठे राजनीतिकशी संबंधित आहे. म्हणजे याचा अर्थ हे आहे की गोरगरीब लोकांचा पैसा आम्ही घेतलं आणि आपल्या स्वतःसाठी वापरलं, तर आमच्या कोणीही काही वाकडा करू शकत नाही, कारण आमच्या पॉलिटिकल लिंकिंग्स इतकं स्ट्रॉंग आहे आणि आमच्याकडे इतका मोठा पैसा झालेला आहे की आम्ही सगळ्यांना मॅनेज करू शकतो. मी जेव्हा आदर्श घोटाळ्याच्या संबंधित आता लोकांकडून जानकारी घेत आहे, त्यांचे डॉक्युमेंट्स मी बघत आहे, हे दुर्दैवच म्हणावं लागणार आहे की कोट्यवधी रुपये लोकांचे, म्हणजे दररोज मला त्या दिवसापासून जेव्हा मी पहिल्यांदा सिडकोच्या ब्रांचमध्ये, त्यांच्या हेड ऑफिसमध्ये जेव्हा मी गेलो होतो, त्याच्यानंतर दररोज मला 10-10, 15-15, 20-20 लोक फोन करतं, आणि जे जे मला फोन केलेले आहे ते सर्व रडत आहे. ते रडत आपली व्यथा मांडत आहे की साहेब, मी कष्ट करून 2 लाख रुपये बँकेत जमा केलं होतं, मी 3 लाख रुपये जमा केले होते, कोणी 10 लाख, कोणी 20 लाख, कोणी 25 लाख, कोणी 50 लाख रुपये, आपल्या आयुष्याची कमाई रिटायरमेंटच्या नंतर पीएफ काढून, त्यांच्या ग्रॅच्युटीचे अमाऊंट काढून, किंवा शेतकऱ्यांनी आपलं शेत विकून ते पैसे पतसंस्थेमध्ये टाकतो. कशासाठी? तर आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलाला शिक्षणासाठी आपल्याला ते पैसे लागतील, आपल्या मुलीचं लग्न करायचं आहे त्याच्यासाठी हे पैसे लागतील, आपल्याला काही झालं तर मेडिकल ट्रीटमेंटसाठी ते पैसे आम्हाला उपयोगी पडतील, हे कारण असतं. किंवा आपल्याला घर बांधायचे आहे, 2 रूमची खोली बांधायची आहे, याच्यासाठी जीवनभर कष्ट करून हे पैसे लोक इकट्ठा करतं. आणि एक दिवस त्यांना असं पेपरमध्ये वाचून असं करतं की बँकेने याच्यावर, आरबीआयने याच्यावर निर्बंध टाकलेला आहे, कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटने याच्यावर निर्बंध टाकलेला आहे, आणि असं सांगितलेलं आहे आता हे बँक बुडालेली आहे, हे पतसंस्था बुडालेली आहे, आता याच्यामध्ये तुम्ही कारभार करू नये. म्हणजे याचा अर्थ हे आहे की तुमचे जे पैसे आहेत त्याच्यामध्ये, जे तुम्ही या भरोश्यावर ठेवले होते की हे तर गव्हर्नमेंट रेग्युलराइज करतं, हे मॉनिटर करतं हे सगळं,
गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स याला मॉनिटर करतो. या भरोश्यावर तुम्ही आपल्या जीवनभर आयुष्यभरची जी कमाई असतं तर त्याच्यावर तुम्ही डिपॉझिट करतं, इन्व्हेस्ट करतो. एक भरोसा असतं की नाही बाबा सरकार याच्या. पण मागच्या काही वर्षामध्ये आपण बघितलेलं आहे की जे सरकारमध्ये बसलेले लोक आहे ते स्वतः अशी पतसंस्था चालवत आहे, असे कॉपरेटिव्ह सेक्टर्सचे डायरेक्टर आहे. मग याचा अर्थ हे आहे की लोकांना याच्यामध्ये पैसा का टाकू, ज्याची गॅरंटीच नाही राहिलेली आहे. आता माझी अपेक्षा हे होती की आदर्शचा जे घोटाळा निघाला होता, आम्ही पोलीस कमिशनरांसोबत बसलो, आम्ही सगळं वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बसलो, त्यांची एक कृती समिती तयार झालेली आहे. आणि मलाही विश्वास नाही होता की इतके हजारोंची संख्या मध्ये लोक रस्त्यावर येते, की आमचे पैसे अटकलेले आहे. आणि ज्या लोकांना मी भेटलो, ज्या म्हातारी बायांना मी भेटलो, ज्या प्रकारे जे रडत होते, कोणाचे 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 5 लाख रुपये, अनेक असेही लोक होते की समृद्धीमध्ये आपल्या शेती गेलेली आहे, जास्त पैसा मिळालेला आहे, चला आपण या पतसंस्थामध्ये ठेवू, या कॉपरेटिव्ह बँकमध्ये ठेवू. परिणाम काय झाला, ते डायरेक्टर्स पैसे घेऊन, ते चेअरमॅन पैसे घेऊन पळाले. आणि पळाले म्हणजे असं पळाले नाही, त्यांनी ते पैशाचा वापर आपल्या स्वतःला कशा आपली प्रॉपर्टी वाढवता येईल, स्वतःची प्रॉपर्टी कशी वाढवता येईल याच्यासाठी त्यांनी उपयोग केला. त्यांना माहित होतं की हे गोरगरीब लोक जाणार कुठे. आणि हेच परिस्थिती होती, आपल्याला स्पष्टपणे सांगतो की कोणी त्यांचे वाली नाही होते. अनेक दिवसापासून ते इतके या पुढारीकडे जायचं, त्या पुढारीकडे, या मंत्रीकडे जायचंच नाही. एकदा मलाही माझ्याकडेही आले आणि मी त्यांना शब्द दिले की मी येतो तुमच्याकडे. मी गेलो जेव्हा तर मला कळाले की किती गंभीर हे मुद्दा आहे. आता माझी अपेक्षा हे होती की महाराष्ट्राच्या विधानसभेचा अधिवेशन आता सुरू आहे, 2 दिवस झाले. आणि माझी अपेक्षा हे होती की या 2 दिवसामध्ये मुख्यमंत्री असू द्या, वित्तमंत्री असू द्या, सहकार मंत्री असू द्या, 2-2 किती गप्पा मारत होते की आता आमची डबल इंजिनची सरकार आहे, आता ट्रिपल इंजिन लागलेला आहे, किती विकास करणार आहे, आपला स्वतःचा विकास. हे गोरगरिबांच्या पैशाच्या बाबतीत का एक शब्दही काढले नाही तुम्ही. काय याचा अर्थ काय आहे की नाही आम्हाला संरक्षण आहे त्या मानकापेला, ते जे डायरेक्टर आहे, ते जे चेअरमॅन आहे. आणि किती उदाहरण देऊ आपलं. आता महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँक घोटाळा कोणी सांगितलं होतं, किती पैशाचा घोटाळा आहे, 25,000 कोटीचा कोणी सांगितलं होतं. हायकोर्टांनी, बॉम्बे हायकोर्टनी निर्देश दिलं की याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि आपल्याला भाषण, मला नाव घेण्याची आवश्यकता नाही आहे, ज्या प्रकारे त्यांनी भाषणमध्ये हे सांगितलं होतं, महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँक घोटाळा. मित्रो, काय झालं त्याचा घोटाळा, तुम्ही कोणी केलं, कोणत्या प्रकारे केलं, कधी केलं, हे सगळे सांगणारे तुम्ही. आणि सरकारमध्ये त्यांनाही तुम्ही बसवणार आहे. आणि हे जे गोरगरीब लोक आहे यांच्या बाबतीत काही बोलणार नाही. आता मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांना हात जोडून विनंती करतो, 2 दिवस आपल्याला मी देतो. या 2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही एक घोषणा करा की जे पतसंस्था रिकॉग्नाइज्ड आहे, जे पतसंस्था कॉपरेटिव्ह डिपार्टमेंट्सने त्यांना रिकॉग्नाइज केलेले आहे, किंवा जे कॉपरेटिव्ह बँक्स जे आरबीआय ने त्याची मॉनिटरिंग करत आहे, आणि त्याच्यामध्ये माझे पैसे काही असतील, तुमचे पैसे काही असतील, याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घ्यायला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने हे लोकांना आश्वासन द्यायला पाहिजे की समजा एक पतसंस्था बुडाली, त्यांचे डायरेक्टर तुमचे पैसे नेऊन पळाले, तर आम्ही त्याची गॅरंटी घेणार आहे. कारण मॉनिटरिंग तुम्हाला करायचे आहे, त्यांच्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे. म्हणून आम्ही 2 दिवस, थर्सडे, फ्रायडे, या 2 दिवसामध्ये आम्ही हे
महाराष्ट्राची सरकारला विनंती करतो की तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हे घोषणा करा की कॉपरेटिव्ह बँक्स सहकार क्षेत्र महाराष्ट्रातून देशामध्ये जर सहकार क्षेत्राचा जन्म झाला, कुठून झाला? हे माझ्या महाराष्ट्रातून झाला. पण त्यावेळचा सहकार क्षेत्र कशा होता आणि या काळामध्ये कशा सहकार क्षेत्र चालवते हे सगळ्यांना माहित आहे की कसे आपले शुगर मिल्स, कसे आपले बँक्स, कसे आपले कॉटन फेडरेशन, कसे आपले सोसायटीज, पतसंस्था हे कोणी चालवत आहे? कोणीही गोरगरिबांच्या वाली नाही आहे. म्हणून तुम्हाला सहकार क्षेत्र वाचवायचं असेल तर या 2 दिवसामध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घोषणा करा की आम्ही या लोकांचे सगळं जे लोकांचे पैसे या सहकार क्षेत्रामध्ये, की ते कॉपरेटिव्ह बँक्स असू द्या किंवा कॉपरेटिव्ह सोसायटीज असू द्या, त्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेणार आहे. पैसे बुडाले तर 6 महिन्यामध्ये 1-1 रुपया परत करण्याची जबाबदारी हे महाराष्ट्र सरकार घेईल. आणि तुम्ही तसं नाही केले तर 2 दिवसानंतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आवाहन करणार लोकांना की तुमच्या पैसा कधीही कोणीही पडवून घेऊन जाणार आहे आणि तुमच्या कष्टाचे जे पैसा आहे ते तुम्हाला मिळतील नाही मिळतील मला माहित नाही आहे. आरबीआय काय करतं? आरबीआय एक नोटिफिकेशन काढतं की हे बँकामध्ये खूप घोळ झालेला आहे, आम्ही तुम्हाला एक इन्शुरन्स म्हणून 5 लाख रुपये आम्ही देणार आहे करके. आणि त्याच्यानंतर प्रॉपर्टी सीज झाल्यानंतर त्याच्यावर लिटिगेशन होतो. लिटिगेशन नंतर हे माझी प्रॉपर्टी यांनी इथे घाण ठेवलेली आहे, अनेक असे प्रॉब्लेम्स क्रिएट करण्यात येतं आणि गोरगरीब इतकं त्रस्त होतो की आपला पैसा आज मिळणार नाही मिळणार. म्हणून मी हात जोडून विनंती करतो महाराष्ट्र सरकारला, या गोरगरिबांसाठी मी खूप मोठी घोषणा करत आहे. मला माहित आहे की या नियमामध्ये बसत आहे नाही बसत आहे, पण कोणीतरी बोलायला पाहिजे. म्हणून मी आपल्याला 2 दिवसाचा कमीत कमी आपण कशाही असा फालतू मुद्द्यावर आपण चर्चा करत आहे, एकदा एक चांगल्या मुद्द्यावरही आपण चर्चा करा. हे जे पैसे कोट्यवधी रुपये अनेक बँकामध्ये पतसंस्थांमध्ये लोकांनी ठेवलेले आहे, त्याची गॅरंटी घेण्याची जबाबदारी हे महाराष्ट्र सरकार घेणार आहे. आणि लोकांनी आपले पैसे सुरक्षित समजा, त्या बँकेतून पैसे, त्या पतसंस्थातून पैसे काढण्याची आवश्यकता नाही अशी घोषणा करा. नाहीतर येणाऱ्या सोमवारी पासून तुम्ही बघेल की कॉपरेटिव्ह सोसायटीज, कॉपरेटिव्ह बँक्सच्या समोर किती लोक लाईन लावतील आणि आपले आपले पैसे बँकेतून काढतील. आणि याची संपूर्ण जबाबदारी कोणाची असेल तर हे महाराष्ट्र सरकारची असणार आहे. आदर्श जेव्हा घोटाळा झाला, दुर्दैव आहे, खूप दुर्दैव आहे, केंद्रातले 2 मंत्री आहे, रावसाहेब दानवे, डॉक्टर भागवत कराड, एकही भाषण त्यांचं असं नाही आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी बोललं नाही की देशचे सगळे बँक्स माझ्या अखत्यारीत येते. आदर्श अतुल सावे साहेब सहकार मंत्री होते, माझे शहरातले होते, एकदाही तिथे गेलं नाही. लाजवणारी गोष्ट तर हे आहे की जेव्हा हे लोक रस्त्यावर होते आदर्शचे, तर त्याच दिवशी डॉक्टर भागवत कराड साहेब आपला वाढदिवस साजरा करत होते. मग कुठे गेले आमच्या शहरातले जे इतकं मंत्री महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे, ट्रिपल इंजन सरकारनी, की किती मंत्री आहे आमच्याकडे? रावसाहेब दानवे आहे, डॉक्टर भागवत कराड आहे, अब्दुल सत्तार साहेब खूप दांडगे मंत्री आहे, मग आपले भुमरे साहेब आहे, मग दानवे साहेब आपले हे दानवे आहे, अंबादास दानवे साहेब विरोधी पक्षातले. 2 दिवस घोषणा करा, नाही तर सहकार क्षेत्राच्या काय हाल होतील मला माहित नाही आहे. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे हे सहकार क्षेत्राला वाचवण्याची, पण याच्यासाठी तुम्हाला पुढे येण्याची आवश्यकता आहे. खूप खूप धन्यवाद.